नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. भारतीय संगीत क्षेत्रात अनेक संगीतकार जोड्या प्रसिद्ध आहेत. एक से भले दो असं आपण म्हणतो आणि कदाचित ह्यामुळेच दोन कलाकारांची प्रतिभा एकत्र येऊन उच्च दर्जाचं संगीत निर्माण होत असे. अशीच एक संगीतकार जोडी ज्यांनी सुरुवातीच्या काळात नाटकांमध्ये सुद्धा अभिनय केला होता आणि संगीतकार म्हणून अनेक प्रयोग केले. असं म्हणतात की ज्यांच्या गाण्यात एकाच वेळी 100 व्हायोलिन्स वाजले असे हे संगीतकार. अजूनही तुम्हाला ओळखता आलं नसेल तर त्यांची काही गाणी सांगते, त्यावरून बघा ओळखता येतंय का. प्यार हुआ इकरार हुआ, पर्दे में रहने दो, लिखे जो खत तुझे, बहारो फूल बरसाओ, एहसान होगा तेरा मुझ पर, ही अशी आणि अनेक अजरामर गाणी देणारी ही जोडी आहे संगीतकार शंकर जयकिशन. रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ PN गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. शंकर यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1922चा. त्यांचं बालपण हैदराबादमध्ये गेलं. तिथे त्यांनी तबला आणि नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. तर जयकिशन 4 नोव्हेंबर 1929 रोजी गुजरातमधल्या बानसड्यात जन्मले. दोघंही पुढे मग मुंबईला आले. त्यांनी थिएटरमध्ये काम केलं. विशेष म्हणजे शंकर हे पृथ्वी थिएटरसाठी तबला आणि संगीत वादन करत होते. पृथ्वी थिएटरमध्ये काम करण्याव्यतिरिक्त शंकर अनेकदा गुजराती दिग्दर्शक चंद्रवदन भट यांच्या कार्यालयात जायचे, ज्यांनी शंकर यांना चित्रपट निर्मिती करताना संगीत दिग्दर्शक म्हणून ब्रेक देण्याचं आश्वासन दिलं होतं. भट यांच्या कार्यालयाबाहेर शंकर यांनी जयकिशन यांना अनेक वेळा पाहिलं. एके दिवशी बोलताना त्यांना कळलं की जयकिशन हार्मोनियम वादक आहेत आणि कामाच्या शोधात तेही त्याच निर्मात्याकडे जातात. शंकर यांनी जयकिशन यांना पृथ्वी थिएटरमध्ये हार्मोनियम वादक म्हणून नोकरी देण्याचं आश्वासन दिलं. लवकरच त्यांच्यात इतकी घनिष्ठ मैत्री निर्माण झाली की लोक त्यांना राम लक्ष्मण की जोडी आणि अनेक समान अर्थाच्या टोपण नावांनी संबोधू लागले. त्यांच्या संगीताच्या आवडींव्यतिरिक्त ते पठाण या प्रसिद्ध नाटकासह विविध नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका सुद्धा करायचे. पृथ्वी थिएटरमध्ये काम करत असताना शंकर आणि जयकिशन गाणी लिहायचे आणि राज कपूर यांच्या संपर्कात होते, जे प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शर्मा यांचे सहाय्यक म्हणून काम करत होते आणि त्यांनाही अभिनेता आणि दिग्दर्शक व्हायचं होतं. अशा प्रकारे ते तिघही पृथ्वी थिएटरमध्येच भेटले. या थिएटरमधील अनुभवांनी त्यांचा संगीतकार म्हणून पुढे जाण्याचा पाया घातला. 1948मध्ये आग या चित्रपटातून राज कपूर यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन राम गांगुली यांनी केलं होतं आणि यांना शंकर जयकिशन यांनी मदत केली. बरसातच्या गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान राज कपूर यांचे राम गांगुली यांच्याशी जरा काही गंभीर मतभेद झाले आणि त्यांनी त्यांचं संगीत शंकर यांना देण्याचा निर्णय घेतला, ज्यांनी जयकिशन यांना आपला साथीदार म्हणून घेण्याचा आग्रह धरला. अशा प्रकारे शंकर जयकिशन नावाच्या संगीत दिग्दर्शकांची एक नवीन जोडी अस्तित्वात आली. बहुतेकांना हे माहिती आहे की शंकर जयकिशन यांनी खूप छान गाणी दिली, पण कमी लोकांना कदाचित ते ठाऊक असावं की त्यांनी आपल्या गाण्यांसाठी मोठा ऑर्केस्ट्रासुद्धा वापरला आणि त्यांच्या टीममध्ये एक महत्त्वाचा संगीत सहाय्यक होता, तो म्हणजे सेबॅस्टियन डिसूजा. सेबॅस्टियन यांनी 1952 ते 74 या काळात शंकर जयकिशनसाठी 1000 पेक्षा जास्त गाणी अरेंज केली. त्यांच्या यशात हा खूप महत्त्वाचा भाग आहे. या दिग्गज संगीतकार जोडीने त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये अगदी अभूतपूर्व प्रमाणात व्हायोलिन, तंबोरा, ट्रम्पेट, हार्मोनियम, बास इत्यादींचा समावेश केला. शंकर जयकिशन यांनी ताल, स्थायी, मुखडा आणि वाद्यवृंदाच्या कलेत अनेक प्रयोग केले. भारतीय चित्रपट संगीतात स्वरांचा उल्लेखनीय वापर करण्याचं श्रेय शंकर जयकिशन यांनाच दिलं जातं. त्यांच्या अनेक स्वरांच्या नमुन्यांचे आणि तालांचे प्रेरणास्थान हे इटालियन, स्पॅनिश आणि रशियन संगीत होतं. उदाहरणार्थ आवाराचं शीर्षक गीत रशियन सुरांनी प्रेरित आहे, तर त्याच चित्रपटातलं घर आया मेरा परदेसी हे प्रसिद्ध अरबी गायिका कुलसुम यांच्या अलाव आला दिल याने प्रेरित होतं. शंकर जयकिशन हे भारतीय शास्त्रीय किंवा लोकसंगीताला पाश्चात्य संगीताशी अगदी मूळ पद्धतीने मिसळण्यात पटाईत होते. हैदराबादी असलेल्या शंकरने आंध्र लोकसंगीत,
रमया वस्तावया आणि हे आग हमारे सीने में यात घटमसारखी वाद्य विशेषतः हळू टेम्पोमध्ये समाविष्ट केली आहेत. त्यांनी हलाकूमध्ये मेंडोलिन अँड इव्हिनिंग इन पॅरिसमध्ये अकॉस्टिक गिटार आणि ट्रान्सकॉर्ड, बसंत बहारमध्ये बासरी आणि त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये डफ आणि खंजरीचा पुरेपूर वापर केला. आवारामधलं घर आया मेरा परदेसीमध्ये त्यांनी वादकांना दूरवर उभं करून काउबेल वाजवून एक शक्तिशाली प्रभाव घडवून आणला होता. अकॉर्डियनचा वापर शंकर जयकिशनच्या संगीताचं वैशिष्ट्य बनला. एकदा हसरत जयपुरी यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. ते त्याच्यानंतर राज कपूर, शैलेंद्र, मुकेश, शंकर आणि जयकिशन हे एका रेस्टॉरंटमध्ये गप्पा मारायला बसले होते आणि रेस्टॉरंट जवळूनच एका मुलीने रागाने मागे वळून पाहिलं. त्यावर जयकिशन पटकन म्हणाले की मुडमुड के ना देख. आणि राज कपूर यांना ही ओळ एवढी आवडली. तेव्हा ते श्री 420 चित्रपट बनवत होते आणि त्यांनी शैलेंद्र यांना सांगितलं की त्यांना याच ओळीवर आधारित गाणं हवंय आणि पुढे तेच गाणं विलक्षण लोकप्रिय झालं. शंकर जयकिशन यांनी त्यांच्या गाण्यावर अथक परिश्रम केले. 10-12 तास सतत रिहर्सल करणं सामान्यच होतं. जिस देश में गंगा बहतीये या चित्रपटातलं आ अब लव चले या कोरसचा मधुर प्रभाव केवळ 36 तासांच्या रिहर्सल नंतरच साध्य झाला. म्हणूनच आजही त्यांची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांपैकी कुठलं गाणं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा एपिसोड जरूर लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधाला सबस्क्राईब करायला विसरू नका.